चालू झालं. आणि लक्ष असू द्या. माझ्या बौद्ध उपासक उपासिका तसेच बालक बालिका आणि बहुजन बांधवांनो, देशप्रेमी देशवासी बांधवांनो, वर्धा तसेच संयोजक राजहंसजी डांगे, चंद्रापूर, निरीक्षक महानंद भगत हिंगणघाट, तसेच जनार्दनजी गजभिये सर पुसद यांनी हा मला प्रोग्राम देऊन पडद्याआड असलेल्या ज्या कलावंतांना पडद्यावर आणण्याचं काम करत आहेत त्यांना, या सर्व टीमला, ओंकार भीम क्रांतीचा व या सर्व टीमला, कर्मचारी कार्यकर्त्यांना माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने आणि माझ्या पूर्ण टीमच्या वतीने, संचाच्या वतीने क्रांतिकारी सप्रेम जय भीम करतो. आणि अखिल विश्वाला शांतीचा, समतेचा, मानवतेचा संदेश देणारे सम्यक संबुद्ध तसेच संत कबीर, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, श्री संत तुकाराम महाराज, नामदेव महाराज, छत्रपती शिवराय, शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिरावजी फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, गाडगे महाराज, भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिरावजी फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, कलावंताचे महागुरु दिवंगत वामनदादा कर्डक आणि आमच्या परभणी जिल्ह्याचे लेखक दिवंगत यशवंतदादा लोखंडे, तसेच गंगाधरजी लहाडे यांच्याही लेखीला प्रणाम करतो. तसेच मला जन्म देणारे माझे आई वडील यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आणि या छोट्याशा कार्यक्रमाला सुरुवात करता येईल. आज या कार्यक्रमासाठी मला जे मोलाची आणि महत्वाची संगीताची साथ जे देत आहेत ते ढोलकी वादक भीमरावजी वाघमारे, तबल्याची साथ देत आहेत भारतजी देवरे सर, आणि इथे कोर्स करण्यासाठी किंवा सपोर्ट करण्यासाठी जे सहकार्य करत आहेत ते मनोहरजी कस्तुरे. आमचे मित्रांनो, हा लॉकडाऊनचा काळ आहे, काही कलाकार येऊ शकले नाही, हा माझा मोठा संच आहे. तेव्हा बालाजी सावंत, सुनील सावंत, भास्कररावजी पंडित, तसेच गांजीवादक दलित सावंत, फिरोज भाई शेलूवाले, तसेच
राजू भालेराव वालूरवाले आणि सीतारामजी वाटुरे शेलू, सुमेध वाटुरे शेलू हे सर्व कलावंत जर लॉकडाऊन नसतं तर पूर्ण या ठिकाणी आले असते आणि आज सहकार्य करत आहेत. तेव्हा या सहकार्याच्या माध्यमातून संगीताच्या, गायनाच्या, लिखाणाच्या माध्यमातून हुंकार भीम क्रांतीचा ग्रुप फेसबुक लाईव्ह वर हा प्रोग्राम तुमच्या माझ्या गायन रूपी सेवेला सुरुवात करतो मी. प्रथमतः बुद्ध आणि बा भीमाला प्रणाम करतो मी. येथे जमलेले बौद्ध उपासक, उपासिका, बालक, बालिका आणि भीम सैनिकांना शाहीर वाटुरे संता सवे सप्रेम जय भीम करतो मी. जय भीम बांधवांनो, माता भगिनीनो, जय भीम. वंदन गीताला सुरुवात करत आहे. ज्या देशामध्ये आपण राहतो सरांनी सांगितल्याप्रमाणे वंदन भारत मातेला महामान वंदन करत आहे. नंबर 1 मध्ये ऐकवणार आहे. शांती दूत सारे शांतीने वंदिले, शांती दूत सारे शांतीने वंदिले, थोर संतांनी संदेश दिला, थोर संतांनी संदेश दिला, थोर संतांनी संदेश दिला. शांती दूत सारे नंबर 2 मध्ये भारत देशासाठी शूरवीर लढले, भारत देशासाठी शूरवीर लढले, हसत मुखाने आसावर चढले. आदराने हा सलाम करतो वाटुरे शाहीर, आदराने हा सलाम करतो वाटुरे शाहीर. म्हणून भारत देशासाठी शूरवीर लढले, हसत मुखाने आसावर चढले. स्मरणी ठेवूया त्यांच्या बलिदानाला, स्मरणी ठेवूया त्यांच्या बलिदानाला. महामान संविधान वाचविया ठेवून दान, संविधान वाचवूया ठेवून दान, तिरंगी झेंड्याची राखूया शान, तिरंगी झेंड्याची राखूया शान, तिरंगी झेंड्याची राखूया शान. त्यामध्ये अशोकचे प्रमाण आणि म्हणून कर्तव्य आपण आपले. कारण मी नाही सांगणार तुम्हाला सत्य मानतेचा मार्ग धरा. कारण आपल्या देशातील महामानव, महासंतांनी तुम्हा आम्हाला जवळजवळ 700 वर्षापासून आजपर्यंत महामानवांनी सांगितलं, पूर्वी सांगितलं आणि त्यांचा संदेश हा त्यांचा वारसा वसा घेऊन त्या बीचच्या सारखंच होईल बरं का, म्हणजे दिसायला क्लिअर पण थोडं मध्ये कट होतं. तेव्हा सर्वांना एक महत्वाची सूचना आहे. तसेच आमच्या हुंकार भीम क्रांतीचा या ग्रुपचे सांगितलं आहे, तुम्ही आम्ही एक राहिलंच पाहिजे आणि एक झालंच पाहिजे. म्हणून पाठीचा ग भाऊराया ऐकणार आहे मित्रांनो तुम्हाला की बाबासाहेब आंबेडकरांची शौर्य गाथा, गौरव गाथा या ठिकाणी तुमच्यासाठी गात आहे ना. भीम बाबा झेंडा खाली, झेंडा खाली साऱ्याने
छेद्या खाली येऊन ताऱ्याने एक होऊन राहून राहे, एक होऊन राहून राहे, एक होऊन राहून राहे. मित्रांनो, बौद्ध धर्माची बाप लेखात राहू द्या एकी, भावा भावात मित्रांनो नका करू बेकी. आणि या बेकीमुळे तुमचं आमचं फार वाटपुळ होत आहे आणि या बेकीमुळेच अन्याय अत्याचार वाढले आहेत. या बेकीमुळेच आपल्या लेण्या तोडल्या जात आहेत आणि बाली 10x10ची खोली इतक्यापर्यंत पाहत आहेत मित्रांनो. पण समाजाचं काय चाललं, बाबासाहेबांच्या विचाराचं काय आहे हे घेणं देणं नाही. याच्या पुढे जर जाऊन सांगायचं असेल तर आपला एखादा माणूस घरातला शिकला, नोकरीला लागला मित्रांनो, आपल्या आई वडिलांना सुद्धा तो पाहत नाही हो, आपल्या बहिणीला देखील पाहत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, लक्ष देत नाही तर समाजाचं काय पाहणार आहे, समाजाचं काय पाहणार नव्हे तर बाबासाहेबांच्या विचाराचं काय पाहणार आहे. आणि म्हणून मला म्हणावं लागलं, कधी कधी असं मला खटकायला लागले. म्हणून मला म्हणायचं, कधी कधी असं मला खटकायला लागले. अरे बुद्ध झाले, फटके झाले बुद्ध, पण आता बुद्धच भटकायला लागले. फटके झाले बुद्ध, आता बुद्धच भटकायला लागले. आणि भटकू नका हो. जर भटकायचाच आपला बौद्धाचा माणूस विहारात जातो त्यावेळेस मित्रांनो, जे पायातली चप्पल असते ते आपण मध्ये नेत नाही, बाहेर सोडतो. अशा प्रकारे तुम्ही देखील कुठे असाल, कोणत्या पार्टीमध्ये असाल, पण त्यावेळेस त्या पार्ट्या सर्व काही आपण बाहेर सोडलं पाहिजे आणि अन्याय अत्याचाराचं एक झालं पाहिजे आणि सर्व समाजातल्या आपल्या माणसाने बहुजनांनी म्हणून म्हणायचंय, ओ बापले का तो राहू द्या की, भावा भावात नका करू बेकी, भावा भावात नका करू बेकी, भावा भावात नका करू बेकी. ओ घेऊ खा नका भटकू इकडे तिकडे सारे, हे नका भटकू इकडे तिकडे सारे, घर बापाच सोडू नका रे, घर बापाच सोडू नका रे. ठेव खांद्यावरती तुरा या रथाची, ठेव खांद्यावरती तुरा भीमरथाची, भारत थोडा थोडा वाहू चला रे, भारत थोडा थोडा वाहू चला रे, भारत थोडा थोडा वाहू चला रे. का नंबर 2 मध्ये ऐकवणार आहे, त्यांच्या कष्टाला सीमाच नव्हती, तुमच्या आणि माझ्या मार्गदात्या बापाच्या आईच्या काय, त्यांच्या कष्टाला सीमाच नव्हती, कधी केली ना जीवनात हावती, कधी केली ना जीवनात हावती, कधी केली ना जीवनात हावती. बाबा झटले खपले तुमच्यासाठी, बाबा झटले. तर बाबा म्हणतात, जर कमवायचंच असेल मला तर खूप कमवलं असतं, पैसा हिरे माणिक मोती मी साचवू शकलो असतो, जगातील स्वप्न सुंदरीला माझ्या इशाऱ्यावर नाचवू शकलो असतो, अरे झोपलो असतो मी मऊ मऊ मखमली बिछाण्यावर, पण या माझ्या भोळ्या समाजाला दुबळ्या समाजाला मी कदापि वाचवू शकलो नसतो. मी नाही म्हणत मित्रांनो, बाबा म्हणतात. आणि त्यांच्या कष्टाला सीमाच नव्हती हो. आणि म्हणून म्हणायचं आहे, भीमवीरानो तत्पर राहून समाजावरती ध्यान ठेवा. हे भीमवीरानो, भीमवीरानो
अरे ज्यांच्यासाठी मेली ज्यांची मुलं आणि पत्नी, अरे तुमच्यासाठी मेली ज्यांची मुलं आणि पत्नी, त्या मेलेल्या माणसाची थोडी तरी जाण ठेवा. अरे त्या मेलेल्यांची थोडी तरी जाण ठेवा. आणि म्हणून म्हणायचं आहे काय, हो त्यांच्या कष्टाला शिवाच नव्हती, कधी केली न जीवनात हवती. हे बाबा झटले जमले तुमच्यासाठी, मार्गदाता होऊनी तुमच्या पाठी. डावीला मखमली रस्ता, डावीला मऊ मऊ रस्ता, त्याच मार्गाने जाऊ गीताचा शेवट करत आहे. गीताच्या शेवटी शाहीर आमची दादा वाटून येतात. शाहीर वाटू रे कवी कवनातून, शाहीर वाटू रे कवी कवनातून, अरे ऋण फेडाया गीत गायनातून. कारण शाहीर वाटुरे कवी कवनातून, ऊन खेळाया गीत गायनातून, जीव जीवात असेपर्यंत सेवा करण्या ही तन्मंथनातून. अहो पैशासाठी जगत नाही, जगण्यासाठी पैसा पाहिजे. पैशासाठी जगत नाही, जगण्यासाठी पैसा पाहिजे. अरे बिनकाम्याची गर्दी नको इथे, फक्त आणि फक्त भीम विचाराची दर्दी पाहिजे. भीमवीरानो भीम विचाराचा संदेश नेऊ घरोघरी, भीमवीरानो भीम विचाराचा संदेश नेऊ घरोघरी. दिव्या समान जळले बाबा, अरे ती जोत लावू घरोघरी. शाहीर वाटुरे बापाची कमाई, शाहीर वाटुरे बापाची कमाई, मिळून खाऊ घरोघरी, मिळून खाऊ घरोघरी. मित्रांनो बाबा म्हणाले होते, समाजासाठी तुमच्या कष्टातला कमाईतला विसा व्हायचा, या धम्म कार्यासाठी या समाजासाठी दान करा मित्रांनो. आणि म्हणून शेवट करतोय, तो शाहीर वाटुरे कवी कवनातून, शाहीर वाटुरे कवी कवनातून, ऊन फेडाया गीत गायनातून. हो जीव जीवात आशेपर्यंत, जीव जीवात आशेपर्यंत, हो सेवा करण्या ही तन्मन धनातून. सेवा करण्या ही तन्मन धनातून. जथा घेऊन सारा संगतीला, हा जथा घेऊन सारा संगतीला, हा संदेश देऊ चलारे. शौर्य गाथा, चला सारे मिळून गाऊया रे, गाऊया रे, चला सारे मिळून गाऊया रे. निळ्या झेंड्या खाली येऊन साऱ्यानी, निळ्या झेंड्या खाली येऊन साऱ्यानी, एक हो Oh
ऐका आणि लक्ष असू द्या मित्रांनो. दुसऱ्या गीताला सुरुवात करत आहे. तेव्हा पाऊस चालू आहे, रेंज जात आहे, तरी पण हा कार्यक्रम सुरूच आहे मित्रांनो. गोड मानून घ्या, अपेक्षा करतो. आणि लगेच दुसऱ्या गीताला सुरुवात करतो. महात्मा ज्योतिरावजी फुले यांनी तुम्हा आम्हाला शिक्षण शिकवलं मित्रांनो. ज्ञानिवंत ज्ञानी केलेलं आहे आणि हे करण्यासाठी त्यांना खूप त्रास सहन करावा लागला, हाल अपेष्टा सहन करावा लागला मित्रांनो. हे गीत आपल्या शिवेत सादर करत आहे. कारण 1845च्या सुमारात महात्मा ज्योतिरावजी फुले यांनी मानव मुक्ती आंदोलनाचं हे रणशिंग फुंकलेलं आहे मित्रांनो. व 1848 हा अस्पृश्य मुला मुलींच्या साठी पुण्यामध्ये पहिली शाळा काढलेली आहे आणि शिक्षणाची गंगा तुमच्या आमच्या घरापर्यंत पोहोचवलेली आहे. त्या शाळेमध्ये मातंग समाजाची मुक्ता साळवे शिकलेली आहे आणि मातंग समाजाचा रोडे नावाचा माणूस देखील शिकलेला आहे. रोडे नावाचा माणूस शिकला आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचा अंगरक्षक झालेला आहे. आणि ज्योतिबाच्या ज्योतीने ही पेटली मशाल. काही कार्याची धमाल, काही कार्याची धमाल, ज्योतिबाची कमाल, ऐका कार्याची धमाल, ज्योतिबाची कमाल, ऐका कार्याची धमाल, ज्योतिबाची कमाल, ऐका कार्याची धमाल, ज्योतिबाची धमाल, ऐका कार्याची कमाल, माझ्या ज्योतिबाची धमाल, ऐका कार्याची धमाल, ज्योतिबाची कमाल किंवा ज्योतीची कमाल. म्हणून महाराष्ट्राच्या पुण्यभूमीवर हा संत जन्म आला आहे. संताहून संत झाले वंदनीय, ज्योत कार्याची ठेवत राहील झाले वंदनीय. पुण्यामध्ये काढली पहिली मुलींची दिशा, पुण्यामध्ये काढली पहिली मुलींची दिशा, पुण्यामध्ये काढली पहिली मुलींची दिशा, मी नाही म्हणत, ते महात्मा ज्योतिरावजी फुले म्हणतात. स्त्री पुरुष सर्व कष्टकरी व्हावे, कुटुंब पोसावे आनंदाने. स्त्री पुरुष सर्व कष्टकरी व्हावे, कुटुंब पोसावे आनंदाने. नित्य मुली मुलांना शाळेत घालावे, अन्नदान द्यावे विद्यार्थ्यास. सार्वभौम सत्य स्वतः आचरावे, सुखे वागावे,
पंगु लोका. महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात, अशा वर्तनाने स्वतः दुःखी व्हाल, जग सुखी व्हाल. ज्योती म्हणे, जग सुखी व्हाल. ज्योती म्हणे, जर दुसऱ्याला दुःख देत असाल तर तुमच्याच वाटेला दुःख येणार आहे मित्रांनो, आणि दुसऱ्याला सुख जाणार आहे. म्हणून महात्मा ज्योतिराव म्हणतात काय, कर्मठांच्या पोटामध्ये उठला वाय गोळा. कर्मठांच्या पोटामध्ये उठला वाय गोळा. कर्मठांच्या पोटामध्ये उठला वाय गोळा. याची धमाल माझ्या ज्योतीची कमाल अशी कार्याची धमाल. माझ्या ज्योतीची कमाल कार्याची धमाल. माझ्या ज्योतीची कमाल कार्याची धमाल. माझ्या ज्योतीची कमाल. ऐका मित्रांनो, नंबर 2 मध्ये नारीने घरामध्ये बंदिस्त राहावे. नारीने घरामध्ये बंदिस्त राहावे. चूल मूल घरकुल एवढे बघावे. चूल मूल घरकुल एवढे बघावे. चूल मूल घरकुल एवढे बघावे. नाचरीचं जिनते नाचरीचं जिनते तिने जगावे. आणि पती मेल्यानंतर तिने सती सुद्धा जावे. पती मेल्यानंतर सती सुद्धा जावे. पती मेल्यानंतर सती सुद्धा जावे. या चरणामध्ये कड्यामध्ये तुम्हाला सांगितलं मित्रांनो, तुमचा आमचा बाप हा राष्ट्रपिता नाही म्हणला, ही म्हणून उडूच्या नाशक्या मेंदूतून निघालेली करामत आहे. अस्पृश्यांच्या लेकराने शिकू नये, मागासवर्गीयाच्या लेकराने शिकू नये, मांगा महाराजच्या लेकराने शिकू नये. एवढंच नाही तर स्त्रीने सुद्धा शिकू नये, नारीने बाईने शिकू नये. स्त्रीने काय करायचं मग, चूल मूल घरकुल एवढं करायचं, सगळ्यांची सेवा करायची. आणि जर अचानक एखादा नवरा मेला मित्रांनो तर तिनंच मरून जायचं, तिच्या गाळामध्ये एवढी हीन संस्कृती या देशामध्ये होती मित्रांनो. ते तोडण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिरावजी फुले, संत कबीर, संत गाडगे महाराज, शाहू महाराज, मोहनराय, राजाराम मोहन राय अशा महान महान संतांनी महापुरुषांनी केलं मित्रांनो. आणि म्हणून तो काळच बदलून टाकला महात्मा ज्योतिराव फुले. एवढंच हे करत असताना मित्रांनो, तुमच्या आमच्यासाठी, तुम्हाला माणूस बनवण्यासाठी, तुम्हाला मला ज्ञानवंत बनवण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाईंना स्वतःचं घर सोडावं लागलं मित्रांनो. त्यावेळेस त्या पुण्यातल्या धर्माच्या ठेकेदारांनी बोंब ठोकली की तुमचा ज्योती हा काय करत आहे. जर तुमच्या ज्योतीने बहुजनातल्या लोकांना, अस्पृश्य लोकांना किंवा स्त्रियांना शिक्षण दिलं, ज्ञानीवंत केलं तर तुमच्या 17 पिढ्या नरकामध्ये जातील. हे ते बोलत होते धर्माचे ठेकेदार. एवढं म्हणून गोविंदरावांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिरावांना घराबाहेर काढावं लागलं मित्रांनो. 18 वर्षाची सावित्रीबाई फुले आणि 21 वर्षाचे ज्योतिबा यांना घराच्या बाहेर निघावं लागलं मित्रांनो तुमच्या आमच्यासाठी. आणि घराच्या बाहेर निघाल्याच्या नंतर त्यांना एका मुस्लिम समाजाच्या माणसाने साथ दिली. आणि म्हणून तुमच्या आमच्यासाठी हे सर्व काही केलं मित्रांनो. म्हणून म्हणायचं आहे, नारीने घरामध्ये बंदिस्त राहावे आणि चूल मूल घरकुल एवढे बघावे. चूल मूल घरकुल एवढे बघावे. चूल मूल घरकुल एवढे बघावे. नाचारीचे सिने जगावे. कारण त्या काळामध्ये तिला पायातली चप्पल पायातलं वाण म्हणून समजलं मित्रांनो. पायातली वाण बाहेरच असली पाहिजे. एवढं यांनी ही एक लेख महात्मा ज्योतिराव फुलेने काय केलं. लाचीच्या जिनतीने
मेल्यावरती त्याला पती मेल्यावरती तिने सती सुद्धा जावे पती मेल्यानंतर तिनं पती मेल्यानंतर सती जावे तर नकच उडी मारावी त्या नवऱ्याच्या नाही तर मग केस कापल्या जात होते अंगावरती काळे किंवा पांढरे कपडे घातल्या जात होते आणि घरात थांबल्या जात होतो एवढी कुनीती कपटीनीती त्या काळामध्ये होती आणि म्हणून हो कपटीनीती होती तेव्हा हो कपटीनीतीने तेव्हा केले किती हाल कपटीनीतीने तेव्हा केले किती हाल ऐका ही कार्याची धमाल माझ्या ज्योतीची कमाल ऐका ही कार्याची माझ्या ज्योतीची कमाल ऐका गीताचा शेवट आहे गीताच्या शेवटी शायर दादा वाटून लिहितात सावित्री ज्योतिबाने केले उपकार सावित्री ज्योतिबाने केले उपकार आणि शिक्षणामुळे झाला सारा चमत्कार शिक्षणामुळे झाला सारा चमत्कार मित्रांनो जगातल्या महाज्ञानीवंतांनी उगाच त्या महात्मा ज्योतिराव फुले यांना गुरु केलं नाही उगाच केलं का गुरु कारण एक महान विद्वान या देशातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याने एका महान विद्वानाची एक महान विद्वान स्वीकारला एक महान विद्वान वेचला आणि त्यांना गुरु मानण्याचं काम केलं आणि म्हणून बाबासाहेबांचे रमाईचे ज्योतिरावजी फुले आणि सावित्री माईचे तुमच्या आमच्यावरती फार उपकार आहेत शेवट करतात सावित्री ज्योतिबाने केले उपकार शिक्षणामुळे सारा झाला चमत्कार शिक्षणामुळे चमत्कार झाला म्हणून कोणी डॉक्टर वकील बॅरिस्टर खासदार आमदार राष्ट्रपती मुख्यमंत्री बरेचसे कोणी झाले मित्रांनो मास्टर झाले आणि आमच्यासारखी काही राहिलेली माणसं आम्हाला सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकाराने आम्ही सुद्धा मोठ्या मोठ्या स्टेजवर जाऊन आम्हाला देखील कविता गायकाचा गीतकाराचा शायराचा गायकाचा मान दिलेला आहे आणि म्हणून आम्ही सुद्धा त्यांच्या उपकारामुळे महान झालो आणि आज तुमच्यापर्यंत एक गीत गायनाच्या रूपाने सेवा करत आहोत आणि तुमच्यापर्यंत पाठवत आहोत जर महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमाई नसते मित्रांनो तर तुम्ही माझा प्रोग्राम तुम्ही लाईव्ह ऐकत नसता ऐकलंच नसता आणि मी देखील इथे अशा सन्मानामध्ये बसलेलो आणि म्हणून म्हणायचं आहे सावित्री ज्योतिबाने केले उपकार अहो शिक्षणामुळे सारा झाला चमत्कार स्त्री आणि बहुजनांना केले विद्याधर स्त्री आणि बहुजनांना केले विद्याधर अहो पुरुषाच्या जोडीला दिसते आजनार बाई देखील स्त्रियांच्या बरोबर पुरुषांच्या बरोबर स्त्री आहे खांद्याला खांद्या लावून ऑफिस मध्ये काम करते आणि गायनाच्या क्षेत्रामध्ये कुठे आहे जोडीला बाईच आहे मित्रांनो बाई आतमध्ये आहे हे उपकार केवळ आणि केवळ महात्मा ज्योतिराव फुले बाबासाहेबांचे आहेत म्हणून म्हणायचं आहे स्त्रिया आणि बहुजनांना केले विद्याधर अहो पुरुषाच्या जोडीला दिसते आजनार
मध्ये मोठ्या स्टेजवर जाऊन प्रोग्राम करत आहोत. म्हणून शाहीर वाटुरे सन्मानाची पांघरुणी शाल, शाहीर वाटुरे सन्मानाची पांघरुणी शाल. अहो ऐका ही कार्याची धमाल, माझ्या ज्योतीची कमाल, ऐका 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 कार्याची धमाल, माझ्या ज्योतीची कमाल. ओ ज्योतिबाच्या ज्योतीने, अरे ज्योतिबाच्या ज्योतीने पेटली मशाल. हक्कानी फक्त त्या ज्योतिबाच्या ज्योतीने पेटली मशाल. अरे तुमच्या आमच्यासाठी केले कार्य हे विशाल. सावित्री ज्योतिबाने, सावित्री ज्योतिबाने भोगले तहान, सावित्री ज्योतिबाने भोगले तहान. हवाई काही कार्याची कमाल, माझ्या ज्योतीची कमाल, ऐका कार्याची धमाल, 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 माझ्या ज्योतीची कमाल, ऐका कार्याची धमाल. सर्व कलाकारांचं नाव सांगायचं सगळं. लगेच या ठिकाणी आपल्या दुसऱ्या गीताला सुरुवात करतो मित्रांनो. या ठिकाणी पुढचा येणारा ऑगस्ट महिना, 1 ऑगस्ट ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. आणि त्या जयंतीच्या निमित्ताने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 1 ऑगस्टला जयंती आहे. आणि 15 ऑगस्ट या कलावंताचे कंठमणी वामनदादा कर्डक यांची जयंती आहे. आणि या दोन, एका कवीचा आणि एका शाहिरांचा इतिहास तुमच्या पुढे पाठवत आहे. अहो नाव ज्यांचं गाजतया जग जाहीर, अहो नाव ज्यांचं गाजतया जग जाहीर. काय बरं? अहो एक लोक कवी, एक लोक शाहीर, एक लोक कवी, एक लोक शाहीर, एक लोक कवी, एक लोक शाहीर, एक लोक कवी, एक लोक शाहीर. कारण कवीचा कवी, शाहिरांचा शाहीर वामनतू थोर होता. या दोन कलावंताचं तुमच्या समोर हे कार्य मांडत आहे मित्रांनो. कवीचा कवी, शाहिरांचा शाहीर वामनतू थोर होतास. घर तुझं पडतं तरीही लाडकं, घर तुझं पडतं तरीही लाडकं. बा भीमाचं पोर होतास, बा भीमाचं पोर होतास. आणि शिकला शाळा 1.5 दिवस पण शाहिरांचा शाहिरामध्ये माहीर झाला. शिकला शाळा 1.5 दिवस पण शाहिरामध्ये माहीर झाला. कथा कादंबऱ्या नाटक पवडे लिहून महाशाहीर झाला. शाहीर वाटुरे अण्णाभाऊ तो देश विदेशी जाहीर झाला. शाहीर वाटुरे अण्णाभाऊ देश विदेशी जाहीर झाला. आणि या दोन कलावंताचं इतिहास तुमच्या पुढे कार्य पाठवत आहे. अहो नाव ज्यांचं गाजतया जग जाहीर, नाव ज्यांचं गाजतया जग जाहीर. एक लोक कवी, एक लोक शाहीर, एक लोक कवी, एक लोक शाहीर, एक लोक कवी, एक लोक शाहीर.
ऐका नंबर 2 मध्ये एकाने लिहिली बुद्ध भीमची गाणी व चारित्र्यवाणी. एकाने लिहिली बुद्ध भीम गाणी अनेक गाणी व चारित्र्यवाणी. एकाने लिहिल्या कथा कादंबऱ्या पवाडे आणि लोकगीतांनी ती लावणी. एकाने लिहिली बुद्ध भीमाची अनेक गाणी व चारित्र्यवाणी. एकाने लिहिल्या कथा कादंबऱ्या पवाडे लोकगीतांनी लावणी. एकाने गावगलीत तांडावाड्यात जाऊन भीम विचाराच्या कथा मांडल्या आणि एकाने निषेध मोर्चे काढून श्रमिकांच्या व्यथा येशीवरती टांगल्या. या 2 कलावंताचा इतिहास आहे मित्रांनो. काय अहो लिखाणात दोघे इथे होते माहेर. अहो लिखाणात दोघे इथे होते माहेर. अरे एक लोक कवी एक लोक शाहीर. एक लोक कवी ऐका नंबर 2 मध्ये एकाने बुद्ध भीमाचा विचार सांगितला पोट तिडकीने जाऊन घराघरात. एकाने कॉम्रेडच्या सभा गाजवल्या त्या मुंबापुरी शहरात. एकाने बुद्ध भीमाचा विचार पोट तिडकीने सांगितला जाऊन घराघरात आणि एकाने कॉम्रेडच्या सभा गाजवल्या त्या मुंबापुरी शहरात. महापुरुषांचं लोण विचारांचं त्यांनी गावोगावी नेलं आणि वास्तववादी लिखाण त्यांचं तुमच्या आमच्या कामी आलं. अहो देशालाही दिलं देशाबाहेर. अहो देशालाही दिलं देशाबाहेर. एक लोक कवी एक लोक शाहीर. एक लोक कवी एक लोक शाहीर. एक लोक कवी ऐका नंबर 3 मध्ये लढा भीमाचा लढत होते वामन त्या काटेरी वाटेने. भोगले तेच लिहित होते भोगले तेच लिहिले माझ्या अण्णा भाऊ साठेने. लढा भीमाचा लढत होते वामन काटेरी वाटेने. भोगले तेच लिहिले माझ्या अण्णा भाऊ साठेने. दोघांच्याही नावामधलं साम्य जरा पाहून घेऊ. अरे दोघांच्याही नावामधलं साम्य जरा पाहून घेऊ. एक होता समाजाचा दादा तर एक होता भाऊ. म्हणून शाहीर वाटुरे ही सत्य कथा गाई. शाहीर वाटुरे ही सत्य कथा गाई. शाहीर वाटुरे ही सत्य कथा गाईल. दोघांनीही रेखाटलं साहित्य ज्वलंत आहे. दोघांनीही रेखाटलेलं साहित्य ज्वलंत आहे. वामन दादा अण्णा भाऊ कीर्ती रूपाने जिवंत आहे. शाहीर वाटुरे दोघेही गेले कारण शाहीर वाटुरे दोघेही गेले हे तुमच्या आमच्या मनामध्ये खंत आहे. तुमच्या आमच्या मनामध्ये खंत आहे परंतु कार्याच्या रूपाने लिखाणाच्या रूपाने जिवंत आहेत म्हणून म्हणायचं आहे. अहो शाहीर वाटुरे ही सत्य कथा गाई. शाहीर वाटुरे ही सत्य कथा गाई. एक लोक कवी एक लोक शाहीर. एक लोक कवी ज्यांचं नाव गाजत या जग जाहीर. ज्यांचं नाव गाजत या जग जाहीर. अरे एक लोक कवी एक लोक शाहीर. एक एक लोक कवी एक लोक शाहीर. ऐका तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं दुसरे गीत आपल्या शिवेत सादर करतो. मित्रांनो
ही डिजिटल जयंतीच्या निमित्ताने 100वी ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे, जयंती सोहळा आहे. आणि म्हणून दुसरे गीत या जयंतीच्या निमित्ताने दुसरे गीत आपल्या शिवेत सादर करत आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपला देश स्वतंत्र झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ठणकावून सांगतात, ये आजादी झूठी है, ये आजादी झूठी है और ये देश की जनता भूखी है, इस देश की जनता भूखी है. मित्रांनो, शाहीर अण्णाभाऊ साहित्याची खान होता, शाहीर अण्णाभाऊ साहित्याची खान होता. देश विदेशी गाजलेल्या लेखणीचा प्राण होता, देश विदेशी गाजलेल्या लेखणीचा प्राण होता. आणि म्हणून गीत आपण सादर करतो. आओ देश विदेशात बघा झालील देखणी, अशी होती माझ्या अण्णाभाऊची लेखणी, अशी होती माझ्या अण्णाभाऊची लेखणी, अशी होती माझ्या अण्णाभाऊची लेखणी, अशी होती माझ्या अण्णाभाऊची लेखणी. देश विदेशात बघा झाली देखणी, देश विदेशात बघा झाली देखणी. अहो अशी होती माझ्या अण्णाभाऊची लेखणी. महाराष्ट्रात तेव्हा पडला होता दुष्काळ, गोरगरिबावर आली उपासमारीची वेळ, गोरगरिबावर आली उपासमारीची वेळ. वालू आई भाऊ निघाले मुंबईला घेऊन बाळ, वालू आई भाऊ निघाले बाळ. 1932 मध्ये दुष्काळ पडला आणि त्या वाटे गावामध्ये जे साठे नावाचं कुटुंब आहे, वालुआई भाऊराव साठे, पोटाची खळगी भरण्यासाठी मित्रांनो त्यांनी मुंबई शहर हळूहळू गाठण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण गावामध्ये काम नाही तर पैसा अडका कुठून येणार आणि पोट कसं भरणार. म्हणून अंदाजे 12 ते 11 वर्षाचा हा तुका म्हणजेच लोकशाहीर वाटेगाव ते मुंबई पर्यंत पायी प्रवास त्यांचा मित्रांनो चालू झाला. आणि म्हणून ऐकवणार आहे नंबर 1 मध्ये 1932 होता बघा तो काळ, 1932 होता बघा तो काळ. महाराष्ट्रात जेव्हा पडला होता दुष्काळ, गोरगरिबावर आली उपासमारीची वेळ, गोरगरिबावर आली उपासमारीची वेळ. वालू आणि भाऊ निघाले मुंबईला घेऊन
अशी होती माझ्या अण्णा भाऊची लेखणी अशी होती माझ्या भाऊची लेखणी अशी होती माझ्या भाऊची लेखणी अशी होती माझ्या भाऊची लेखणी. ऐका नंबर 2 मध्ये शिकला ना शाळा पण झाला साहित्यिक मोठा शिकला ना शाळा पण झाला साहित्यिक मोठा कख ग ग गिरवून गोळा केला हा साठा कष्ट करण्यासाठी झाला खारीचा वाटा भांडवलशाही चित्त करण्या झाली गोफणी ही भांडवलशाही चित्त करण्या झाली गोफणी अहो अशी होती माझ्या अण्णा भाऊची लेखणी